विदर्भामध्ये सहन करण्याची ताकद खूप आहे, याचा अनुभव आज प्रत्यक्ष मी घेतला. जे सगळं महाराष्ट्राचं झाल्यावर विदर्भ असतं. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती. या वर्षीची जयंतीकडे मी बघतो त्यावेळेला या वर्षीचं वातावरण जरा वेगळंच आहे. म्हणजे महाराजांनी आरक्षण दिलेला तिथून हा प्रवास आता या वर्गीकरणापर्यंत आणि उपवर्गीकरणापर्यंत आले. आता तो विषय तर एवढा अवघड आहे की त्यात घुसायलाच नको असं वाटते. घुसलो तर बाहेर पडता येत नाही. आणि इकडं जी वैचारिक पातळीची घसरत चालली आहे, म्हणजे दोन्हीकडची. कोण म्हणते आम्ही प्रतिगामी, कोण म्हणते आम्ही पुरोगामी. खरं सांगू का, सध्या प्रतिगामी बी काही दिसत नाहीत आणि पुरोगामी बी दिसत नाही. जे दिसत आहे ते हंगामी आहेत. ओरिजिनल फार कमी आहेत, सगळे हंगामी आहेत. आणि असं बोललो मला मारते. आज विषय आहे कवितेचा, त्यामुळे मी कवितेवर बोलणार आहे. विद्रोही कविता ती जर तिची भावकी सोडून बाहेर पडली तर ती अनेक दिव्यांची वात पेटवत जाते. त्याचा अनुभव आज मी घेत आहे. प्रत्येकाला मानवता हवी आहे. आणि कविता ही काय एकाच कोणाची मक्तेदारी नसते. प्रतिभा ही झोपडीतच जन्माला येते, तिथंच तिला पंख फुटतात. वेदनेचं गाणं गात गात ती आकाशाला गवसणी घालायला सुरुवात करते. पण कवी कितीही मोठा झाला आणि त्या कवीनं किती जाती धर्माच्या पलीकडची कविता लिहिली तरी प्रत्येक वेळेला त्या कवीची जात मात्र शोधली जाते, ते याच देशात. एवढंच काय, आमचा एखादा अधिकारी जरी झाला, त्याला पोस्टिंग मिळालं तर तो त्या खुर्चीवर पोहोचायच्या आधी त्याची जात पोहोचलेली असते. कोणत्या जातीचा अधिकारी येणार आहे त्याच जातीचा शिपाई तिथे नेमणूक केला जातो. आणि अशा अवस्थेत आम्ही कविता लिहितो. आता हे कवी म्हणजे काय वेगळा प्राणी नसतो. कवी हा कवीच असतो. त्याला कधी काय सुचेल सांगता येत नाही. कधीही सुचतं कवीला. मला रात्रीचं झोपेत एक ओळ सुचली कवितेची. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर तो. हे म्हणजे ज्ञान एवढं महत्वाचं आहे तर ते तिसरा डोळा का, तो पहिला पाहिजे. मी असं लिहिलं. असं काहीतरी चांगलं लिहिले कवीला एक सवय असते, लगेच कोणाला तरी ऐकवायचं. आता एवढ्या रात्री ऐकवायच कोणाला, 2:30 वाजले. शेवटी लक्ष बायकोकडे गेलं. शेवटी हक्काचा माणूस तीच असते. आणि फार धाडस करून तिला झोपेतून जाग केलं तर ती सुद्धा वैतागून उठली आणि माझ्या चेहऱ्याकडे बघतच म्हणाले, काय लिहिले का? मी पण लाचार झाल्यासारखं म्हटलं, होय लिहिले. ती म्हटली ऐकवा. तिचा ऐकवा हा शब्द
मला कायम खपवा असंच ऐकू येत. आणि मी ती ओळ ऐकवली, म्हटलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर दोन. कवीला एक अपेक्षा असते की असे पंचवाक्य गेले की अशी टाळी बिळी दात वा क्या बात असं तुमच्याकडनं नाही की बायकोकडनं या गे असं मला वाटलं. तिने हात उचलला, तिने तिच्या कपाळावर मारला. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली चंदनशिव हे लिहिले का? म्हटलं मग काय झालं? तिनं मला सांगितलं. ती म्हणाली ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या, दुसरा डोळा असू द्या, नाहीतर तिसरा डोळा असू द्या, हे काही जास्त महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला. उघड्या डोळ्याची कविता. ह्या कविता म्हणत मी बोंबलत हिंडायला. विद्रोही म्हणजे खरं बोलणं, सत्य बोलणं. आणि खरं बोललं एक मार्ग. एक 2-3 महिन्यापासून आमच्या एक गावात एक तरुण पोरग ते मोबाईल असं घेऊन चौकात येते, मोबाईलवर काहीतरी बघतोय, जोरात हसतंय. प्रत्येक जण विचारायचे ती मोबाईल बघून एवढा का हसतोय? मोबाईल बघायचा आणि जोरात हसायला. परवा मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं तू का हसतोय एवढा? मोबाईल बघतोय हसतोय, मोबाईल बघतोय. तर त्यानं त्याचा मोबाईल मला दाखवला. म्हटलं बघा हे काय? म्हटलं बघितलं तर ते उपवर्गीकरणाच्या बातम्या रील्स येत होत्या. म्हटलं हे बघून हसण्यासारखं काय? अरे गंभीर आहे. म्हटलं किती घाण शिळे देत आहे ते. तू का हसतोय? तर ते परत हसायला लागले. अरे म्हटलं थांब, का हसतोय ते सांग. तर म्हटला दादा माझी आई मांगाची आणि बाप महाराज आहे म्हटलं, म्हणून मला रोज हसू येते. म्हटलं ही भांडणं बघून. माझा प्रश्न कधी सुटलाय म्हटलं. मी बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आलं, म्हणजे ह्याचा प्रश्न सुटलेला आहे. बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं रोटी बिटी व्यावा. तेव्हा जर ही झालं असतं तर आता. आणि असं बोलल्यावर मला आपली बी मारते, ती बी मारते. म्हणून कवितेनं जाग पाहिजे. माझी कविता विद्रोही आहे पण ती कट्टर नाही. माझा विचार पुरोगामी आहे पण तो कट्टर नाही. काळानुसार बदलत आलेली कविता ती प्रहार करेल पण माणसातल्या विकृतीला मारेल, माणूसपणाला इजा होऊ देणार नाही. ती माझी कविता. माझं प्रतिगाम्यांवरही प्रेम आहे जेवढं पुरोगाम्यांवर आहे. संवाद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तो कुणाशी असो, एकमेकांशी संवाद आजच्या पिढीला होणं या काळाची गरज आहे. आज नुसतेच कट्टर आहेत, जे बाहेर काढन जय भीम, माझ्या रक्तात आंबेडकर, बाबासाहेब कुठे माझ्या रक्तात. मग मी म्हणत असतो रक्तात तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, ओ पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, जास्त पेढे मलई खाल्ली असते तर शुगर सापडते रक्तात. आता तर डायरेक्ट रक्तच निळा आहे म्हणतात. ही कट्टरता. बाबासाहेबांकडे उघड्या डोळ्याने बघण्याची गरज असताना आम्ही तर आवळूनच धरले. म्हणजे बाबासाहेबांवर दुसरं कोणी हक्क दाखवायचाच नाही. आंबेडकरवादी प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत आहेत. हे फक्त आमचं गुण बघून ती जवळ येईनात. त्यांचा पण एक हुंदका आहे ना आज.
मातंग समाजाच्या आंबेडकरवाद्याचं दुःख काय आहे ते मला विचारा ना. एक तर घरची भावकी जगू देईना आणि ह्यो त्याला चौकात थांबू देईना. अशा टायमाला ज्याला आधार देता येतो ना, तो असतो खरा धम्माचं बोट धरून निघालेला आंबेडकरवादी. हा संवाद आहे, हा सगळ्यांशी सुरू पाहिजे असणारा संवाद. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी या देशावर इंग्रजांचं सरकार होतं. देश स्वातंत्र्य झाला मग काँग्रेसचं सरकार आलं. मग काँग्रेसचं सरकार गेलं, पुलतचं सरकार आलं, मग भाजपचं सरकार आलं, मग युतीचं सरकार आलं, मग आघाडीचं सरकार आलं, परत काँग्रेसचं आलं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आलं, महायुतीचं आलं, मोदी सरकार आलं, वाजपेयी सरकार आलं, नेहरू सरकार आलं. आमचं चाललंय तसंच. मला प्रश्न पडतो, भारतीयांचं सरकार कधी आलं? आमचं सरकार कधी आलं? कष्टकऱ्यांचं सरकार कधी आलं? या सरकारची नावं सुद्धा अशी देतात. भारतीयांचं सरकार कुठं आहे? आणि असं बोलल्यावर आम्हाला मारते. म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावे तो थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अधिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. या कवितेची आज गरज असताना हल्लीच्या काळात हा प्रवासही काही सोपा राहिलेला नाही. भारतीय म्हणून जगणं, प्रत्येक जातीची कट्टरता एवढी वाढली की प्रत्येक जातच एकटी पडलेली. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमा दिवशीच जात निघालेली आहे. मगाशी आई कशा जयंत्या साजऱ्या करतो? कारण आमची पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आणि विचारांजवळ कमी झाली. आमच्या मराठी साहित्यामध्ये एक समीक्षक नावाचा प्रकार असतो. तो जो ठरवतो त्याच लाईनीत समीक्षण जसा करेल तसा त्या कवीची ओळख होती. अजूनपर्यंत त्यांना मी काही सापडलोच नाही आणि आता तर अजिबातच सापडणार नाही. आता काही समीक्षण मला कोणतरी पाठवले 2-4, तर कोण म्हणते कविता राजकारणात गेली का? आता मला पुढच्या आठवड्यात ट्रम्पनं बोलवलं, मी तिकडे जाणार, काय करणार आहे? मला जिथं बोलवलं जाईल मी तिथं जाणार. मी राजकारणात नाही जाणार, माझी कविता राजकारणात जाणार. मी राजकारणात जवळ जाणार. स्टेज कुठलंही असो, म्हणजे बाटली कुठलीही असो, औषध माझं. मग ती इंजेक्शन न द्यायचं का सलाईन न द्यायचं हे मी ठरवीन. आणि असं बोलल्या मला लिहून ना. पहिले त्यांचे समीक्षक मारत होते, आता आमचे बी समीक्षक मारतात. तरी एक प्रश्न विचारला जातो, चंदन शिवे एवढं आक्रमक का? एवढं तुम्ही याच्यामध्ये काय का, म्हणजे कॉलर धरायची भाषा काय येते? त्यांना मी एक उदाहरण देत असतो. मी लहान होतो 7वीच्या वर्गात, तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता आणि तो नाना
आमच्या वर्गात गेल्या 15 वर्षापासून नापास होत होता. त्यावेळेला नापास तर नापास, त्याच वर्गात पुढे ढकलायची पद्धत नव्हती. नाना 15 वर्ष नापास झाला होता 7वीच्या वर्गात. त्यामुळे त्याची दाढी वाढली होती, मिशा आल्या होत्या. नाना 7.5 फूट उंच होता. पोरं गुडघ्याला मास्तर कमरेपर्यंत येत होते. नाना धिप्पाड होता. नाना 200 किलोचा नाना असा. त्यात आमच्या सरांनी नियम केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्यानं उत्तर चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. हा नियम केल्यामुळं आम्ही अभ्यास करायला लागलो. कारण मुलं विचार करायची, सरांचा मार खाल्ल्याला बरा, शेजारच्याचा का खावा, म्हणून आम्ही अभ्यास करायचो. पण नानाला काहीच येत नव्हतं. 15 वर्ष नापास, त्याचा मेंदू चालतच नव्हता. 3 काढलं तर त्याला ओम म्हणायचं. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की ज्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर येईल त्या विद्यार्थ्याला एवढा आनंद व्हायचा आणि ते पहिल्यांदा नानाकडेच जायचं. नाना मागं बसलेला असायचा आणि त्याला नानाला मारावंसं वाटायचं. मग नानालाही माहित असायचं हे मारायलाच आलाय. नाना उभं राहायचं, मग त्याचा हात काय पोचत नव्हता. मग ते बेंचवर उभं राहून नानाला मारायचं, पण दणका जोरात द्यायचं. नानाला त्रास व्हायचा आणि नाना दररोज मार खायचा. तो वर्गात आला की सकाळचा व्यवस्थित असायचा आणि शाळा सुटली की त्याचे गाल सुजलेले असायचे, डोळे लाल भडक झालेले असायचे. सगळी त्याला मारायची. पण एवढा मार खाणारा नाना शाळा कधीच बुडवत नव्हता. उलट अर्धा तास आधी वर्गात येऊन हजर व्हायचा. कधी कधी तर रविवारचं सुद्धा तो शाळेत येऊन जायचा, चुकून भरली की काय म्हणून. तो आपल्या गल्लीतला होता, आमचा होता, म्हणून मला वाईट वाटायचं. आणि त्याला रोज मारायची, पोरं चिडवायची. मी एक दिवस नानाला म्हटलं, नाना तू कशाला शाळेत येतोस, तू तर काय पास होणार नाहीस अजून 10 वर्ष, तू शाळा सोड. त्यावेळेला नानाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटला, एक दिवस तुला कळेल. आणि खरोखरी एक दिवस असा आलाच. आमच्या वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न वर्गाच्या आणि पुस्तकाच्या जरा बाहेरचा होता. प्रश्न होता, गावाबाहेर बायका जे धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात. आम्ही उत्तरं दिली. ओढा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. मास्तर म्हणले सगळ्यांचं चुकतंय. एक जण म्हणला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले चुकलं. सगळ्यांचं उत्तर चुकल्यानंतर नाना हळूच उभारला पाठीमागच्या. नानानं हात वर केला. मास्तर म्हणली सांग, सगळ्यांचं चुकलंय. आणि नानानं हाताची घडी घातली. नाना म्हटला, त्याला पाणवटा म्हणतात. पाणवटा म्हणतात म्हटल्याबरोबर मास्तरांचा असा आवाज असला. नाना म्हणला, सर उत्तर बरोबर आहे का. सरांनी मान हलवली. म्हटले, आज फक्त तुझंच उत्तर बरोबर आले. म्हटले सगळ्यांचं चुक. आणि ज्या वेळेला नानाच्या लक्षात आलं की फक्त आज माझंच उत्तर बरोबर आले, सगळ्यांचं चुकलंय, म्हणजे आज नियमानुसार दणका मी देणार. आणि एवढ्यात पोरांच्या लक्षात आलं. नानानं मुलांच्या लक्षात यायच्या आधीच नानानं पळत जाऊन दार लावलं आणि कडी लावून नाना दाराजवळ थांबला. तशी पोरं बोंबलायला लागली. कारण नाना साधा नव्हता. नानाचा एक हात 28 किलोचा
आणि पोराचा गाल 250 ग्रॅमचा होता. दणका साधा बसणार नव्हता. मास्तर थरथर कापायला लागले, पोरं ओरडायला लागली. सगळं गाव शाळेभोवती गोळा झालं. दार कोण उघडना. सरपंचांना बोलवून आणलं. मग सरपंच मागून खिडकीतून वर आले. तर खिडकीतून बघितलं. सरपंचांनी विचारलं, म्हणजे मास्तर काय झालं, नाना का थांबला, पोरं अशी का रडतायत, तुम्ही का घाबरलाय? मास्तर म्हणले, सरपंच घोळ झाला. आज फक्त म्हणले उत्तर नानाचंच बरोबर आलं. सगळ्या गावाला हा नियम माहीत होता. जसं नानाचंच उत्तर बरोबर आलं हे कळलं, तसा सरपंचाचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा, पहिला दणका त्यालाच बसणार. सरपंचांनी खिडकीतनच हात जोडले, म्हणले, मास्तर पाया पडतो, म्हणले आज नियम बदला. नियम बदला म्हटल्याबरोबर नाना चिडला. नाना समोर आला आणि नानानं मास्तरला सांगितलं, मास्तर 15 वर्ष झाली हा नियम आहे. मी आजपर्यंत कधी म्हटलं का नियम बदला? मास्तर म्हणले नाही. मी कधी तक्रार केली का? मास्तर म्हणले नाही. आज जर नियम बदलला तर पहिला दणका तुम्हाला बस. शांत बसलं मास्तर आणि नानानं वर्गावर नजर टाकली. नानाला आठवायला लागलं, मला त्यानं कसं मारलं होतं, मला यानं असं मारलं होतं, यानं कानावर गालावर. नानानं सेव केलं आणि नानानं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. फोडून काढली, सगळा वर्ग ओला झाला. शाळा सुटली. नानानं मला काय मारलं नाही. माझं बी उत्तर कधी कधीच बरोबर येत होतं. त्याचं दप्तर माझ्या हातात दिलं. नाना मला, हे ठेव, तुला मी शाळा सोडली. आणि मग नानानं मला सांगितलं, तू त्या दिवशी मला विचारलं होतंस की तू शाळा का सोडत नाहीस? तर नानानं उत्तर दिलं. नाना म्हणाला, मी शाळा एवढ्यासाठी सोडत नव्हतो की मला माहित होतं, म्हटला एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. त्या दिवसाची वाट बघत मी सहन करतो. आणि हा नाना दुसरा तिसरा कुणीच नाही. हा नाना म्हणजेच आमचा हा बहुजनांचा समाज, जो 5000 पिढ्या या नियमावलीत, या नियमाखाली दडपून जगत आले. आणि हे परत द्यायचे दिवस दणके आमच्या आयुष्यात कुठले मिळाले असतील तर तो दिवस म्हणजे आजचा 26 जूनचा राजश्री शाहूराजा जन्माला आला. तसा दिवस म्हणजे 14 एप्रिल बाबासाहेब जन्माला आले. आणि हा महाराष्ट्र कुणी कितीही काही केलं तरी फुले शाहू आंबेडकरांचाच राहणार आहे. हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचाच राहणार आहे. मगाशी जीवन सर म्हटले तसे, ओळख ना पाळकन. पुढचं बघा ना आता, कुठं काय जोडायचं ते आम्ही पण एकदा आता ठरवून घेऊया ना. कविता जी येते ती सुटातून बुटातून कोटातून भरलेल्या पोटातून नाही, ती उपाशी पोटातूनच खरी कविता जन्माला येते. ती मिशीवर पीळ देते, ती मुरदाड असते, ती रानावनातून भटकून येते. याचा अर्थ गॅलरीत बसून लिहिलेली कविता खोटी असते असं नाही. पण आमच्या वेदनेचं गाणं गाणारी कविता जर आम्ही लिहिली तर ती आमच्याच लोकांनी ऐकावी असा हा आमचा हट्ट का? ती कविता सगळ्या जगाला ऐकली पाहिजे हा माझा हट्ट असतो.
चळवळीची कविता चळवळीच्याच घरात का? चळवळीची कविता ह्या पूर्ण विश्वाला माहिती झाली पाहिजे. मगाशी जे सांगितलं सरांनी त्या निग्रोंचं तिकडचं, त्यांचं आणि आमचं दुःख काही वेगळं नाहीच, वेदना तीच आहे. आणि आज सुद्धा इंडियाची जी वेदना आहे तीच भारताची सुद्धा वेदना आहे. फक्त ही धर्म आणि जाती खूप कट्टर झाले. ही कट्टरता थांबली पाहिजे आणि संवाद झाला पाहिजे. तो संवादच होत नाही. हल्ली चौकात गेलं तर कोण म्हणते मी हिंदू, मी म्हणते मुस्लिम, मी बौद्ध, मी मातक, मी ह्याव, मी त्या, आणि मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, तर मग मारत्या. म्हणजे हे नवीन काय आलं, मी म्हणतो मी जुना आहे, नवीन तुम्ही आहे, असं ठणकावून सांगितलं मग अजून मारत्या. म्हणून मग कवितेच्या ओळी लिहाव्याशा वाटतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरशुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं आज गरजेचं आहे मला. ही आमच्या विद्रोहाची जशी कविता झाली तशी आमच्या आतल्या संवेदनेची एक कविता आहे. मला काही पत्रकारांनी विचारलं कवितेची व्याख्या काय तुमच्या मते. मी म्हटलं कवितेची व्याख्या असते का? तर ते म्हणले की आजपर्यंत सगळ्याच कवींनी कवितेची व्याख्या केलेली आहे. म्हटलं कशी कशी आहे? तर म्हटले प्रत्येकाची वेगवेगळी कविता आहे. तुमच्या कवितेची व्याख्या तुम्ही काय करा? मग मला ती कविता सुचली की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची खरी खरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करत असतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. ही आमच्या जगण्याची, आमच्या जगण्याच्या कवितेचं सामर्थ्य सांगत असताना समोरच्याच्या जगण्याची कविता पुसून टाकली जाऊ नये याचीही काळजी घेता आली पाहिजे. तर तो विद्रोही कवी असतो. विद्रोह म्हणजे काय? मारायला गेल्याला. विद्रोह म्हणजे काय? सगळं संपवायला गेलेला. विद्रोह म्हणजे नव्यानं पेरणी करणारा आणि नवनिर्मिती करणाऱ्याला विद्रोही म्हणतात. काळानुसार विद्रोहाची व्याख्या, विद्रोही कविता व्याख्या तीच आहे. कविता बदलत आली. त्यावेळेला नामदेव ढसाळांची कविता आक्रोश करत आली आणि त्या काळाची ती गरज होती. कारण त्या काळात नामदेव ढसाळनं घातलेली शिवी ही त्या काळातल्या वंचितांसाठी ओळीच होती. आणि त्यावेळेला बहिऱ्या झालेल्या कानांना या शिवीशिवाय ती कान उघडे होणार नव्हते. त्यानंतर मग सुर्व्यांची एक कविता आहे. सुर्व्यांच्या कविता सुरुवातीला सुर्वे मला असे वाटतात की सारस्वतानो माफ करा मी एक गुन्हा करणार आहे. म्हणजे आधी माफी मागतात आणि मग गुन्हा करतात. मग हा गनिमी कावा खेळताना दिसतात. ती एक कविता आहे. ते तशा अनेक कविता, वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्या येत राहिलेल्या आहेत. पण विद्रोहाची कविता एक वेगळं अंग आहे. ती कुठंही गेली, चौकात जरी ती विद्रोहाची कविता उभी राहिली
तरी विद्रोहाची कविता लक्ष्मीपासून कायम वंचित राहत आलेली आहे. ती सजलेल्या स्टेज पासून कायम तिला वंचित ठेवलं गेलेलं आहे. कारण ती आक्रोश करत येते. मग मला प्रश्न पडतो, कुठवर विद्रोही कवी शबनम अडकावून असा एसटीने येणार आणि मग त्याची कविता ऐकायला आमचाच कवी असणार. एक कवीची कविता झाली, तो कवी कविता म्हणते, त्याची ट्रॉफी घेऊन ती इकडे निघून जाते, दुसरी तोंडाडून बघते. ते आमचं पण ऐका की नाही ऐकत. आणि ही साहित्यिक चळवळ तेवढ्याच चौकटीत अडकून पडत चालली की ही भीती वाटायला लागलेली आहे. आणि याच्यामुळं नको ती मेंढरं वाढतायत. शहाणपणच नाही. तुम्ही बघा त्या सोशल मीडियावर आई बहिणीवरून शिवाय यंग जनरेशनच्या. कारण घरातलं आमच्यात जातं गेलं, पण ते नुसतं जातं गेलं नाही, तर त्या जात्यासोबत ओव्या गेल्या. जात्यासोबत ओव्या गेल्या म्हणजे कविता गेली. पण आजही कविता आणि संस्कृतीचा पदर जर कोणी सांभाळला असेल, तो विद्रोही साहित्यानं सांभाळलेला, तो आंबेडकरी साहित्यानं सांभाळलेला, तो दलित साहित्यानं सांभाळलेला. तो पदर अजून ढळू दिलेला नाही. आणि शहाणपणाचा धडा हा दलित वस्त्यांमध्ये जास्त प्रमाणात गिरवू लागलाय. आणि फेक अकाउंटनं देशपांडे आई बहिणीवर शिव्या देऊ लागलाय. ही आजची परिस्थिती आहे. वैचारिक शहाणपण आणि शहाणपणाची होत असणारी घसरण आजच्या काळात फार गरजेची आहे. म्हणून कविता ही आक्रोश जरी करत आली तरी ती कुरवाळत आली पाहिजे, ती गोंजारात आली पाहिजे, माणूस पण जोपासत आली पाहिजे. कवीनं तुकारामाच्या मांडीवर बसून लिहिलं पाहिजे आणि ऐकणाऱ्यानं वाचणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकलं पाहिजे. आणि ऐकून झाल्यानंतर चौदार तळ्याच्या काठावर फिरत फिरत भेडेवाड्याच्या वर्गात जाऊन फळ्यावर गिरवलेल्या अक्षर वाचून पुन्हा एकदा शहाणं होता आलं पाहिजे. हा आमच्या आजच्या कवितेचा प्रवास असला पाहिजे. नात्यांची कविता, मातीची कविता, प्रेमाची कविता, हळव्या कविता, या सगळ्या होत आला. आता पाऊस पडायला लागलाय 2 दिवस. आता पावसाच्या कविता, आता सगळ्या फेसबुकवर कविताच कविता, व्हॉट्सअपवर बी कविता कविता. म्हणजे रस्त्याने जाताना एखाद्याला धक्का लागला तर तो कवी असू शकतो, एवढे कवी वाढतात. ह्या सगळ्यापेक्षा आज काळाला गरज आहे ती माणुसकीची कविता, सत्याची कविता. सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून अनवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा. सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून अनवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा या देशातल्या पाऊल वाटा वंदे मातरम गातात आणि झाडावरची पाखरं सुद्धा राष्ट्रगीत अभिमानानं गुणगुणत असतात. आरक्षण शाळेत जातं, घंटा वाजते, शाळा भरते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं छाती ठोकपणे आरक्षण प्रतिज्ञा म्हणतं, वर्गात बसतं, रमतं, गमतं. कधी मेरिट मध्ये येतं तर कधी मेरिटच्या जवळ जातं. आरक्षण शहाणं होतं, आरक्षण पदवीधर होतं. शेवटची बेल घंटा वाजते, आरक्षण बाहेर येतं आणि मग फाईल नटते पदव्यांची. आणि नटलेली फाईल बाजारात तिचा प्रवास सुरू होतो जिंदगीची भाकरी शोधण्यासाठी. त्यावेळेला त्याला लक्षात येतं आरक्षण विरक्षण सगळं झूट असतं. इथं फायलीला वशिलेची आग लावल्याशिवाय जिंदगीची भाकरी भाकरीच्या बाजारात भाजली जात नाही, याचा त्यावेळेला शोध लागतो.
तोपर्यंत आरक्षण नावाचं पातेल्यातलं दूध संपलेलं असतं आणि वरतून उपवर्गीकरणाचं गाजर येऊन दोन समाजामध्ये भांडण लागलेलं असतं. शहाणपण घसरायला सुरुवात होते ती इथूनच. आणि म्हणून कवीनं जागं पाहिजे. आमचं गाणं आहे फक्त त्या डीजेवर, जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. पण हे झोपून ऐकते, डोळे बंद करून ही गाणं ऐकते. एकमेकांच्या जातीवरती प्रहार करण्यापेक्षा, धर्मावरती प्रहार करण्यापेक्षा, आता आमची सुद्धा धर्मावरच लय प्रहार करायला बघते. ही 100% बौद्ध आहे. आम्ही कुठे 100% झालोय नीट तरी. त्यात 22 प्रतिज्ञा आहेत की. त्यात एक प्रतिज्ञा आहे, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. त्यावेळेला खाली मान घालून सगळी बोबडं बोलते, मी मांसाहार. ह्यातनं आम्ही तरी बाहेर कुठे पडतो. म्हणून माणूस पण गिरवलं पाहिजे. विद्रोहाची कविता ही खरं बोलल्यामुळेच येते. मला माहिती आहे इथं बी मारत्यात तिकडे मारत्यात, पण कविता जिवंत राहते. मारत्यात म्हणजे काय खरोखर मारत्यात असं नाही. मला कोण हात लावणार आहे. मी बी वाटच बघते कधीतरी मारा मला बी. मला आता कळायला लागले मार खाल्ल्यावर मी फेमस होते. कविता ही काय चीज असते, ती कवीच्या आयुष्याची झीज असते. आणि आज भारतीय म्हणून जगताना त्रास आहे. मी जात धर्म ह्याच्या पलीकडे गेला असं म्हणतोय, तर ती माझ्यापुरतच. दुसऱ्यां कुणी ऐकले म्हणते ही येड झाली. परवा माझ्या एका चुलत भावानं लव्ह मॅरेज केला. मुलगी मुसलमान, तो घेऊन पळून गेला. पण माझा या प्रकरणात काही संबंध नाही. मग ह्यो धर्म पेटला, सगळ्या तलवारी बाहेर. रात्री 1:30 वाजता 150 लोक मुसलमान. तो काय घरी सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता हा आहे म्हटले. आणि रात्री 1:30 वाजता दार वाजवतायत. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधलंय, म्हटलं ते तोडतील. म्हणून मी हळूच दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसला. जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला एका लावली. म्हणजे हे कुठं आलं. तेवढे ते म्हणाले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायची सवय, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं होती चिडलं. परत तलवार म्हटलं ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. अभी रहना तो म्हटलं दोनों भी अच्छे पढ़े लिखे, वो नर्स है डॉक्टर है, एक हॉस्पिटल हो गया, अच्छा रहेगा, काय को टेंशन नाही. असं म्हटलं होतं चिडलो. नाही चलेगा. म्हटलं कैसा चलेगा हो तो बोलो. आणि म्हटलं आता मराठीत बोल, माझी हिंदी संपली म्हटलं. असं म्हणले होते पण म्हणले माझी पण हिंदी संपली म्हटले. म्हणजे आम्ही त्याला मारून टाकणार. म्हटलं नको मारू, जिवंत ठेवायला काय करताय. तर एक जण म्हटला एक पर्याय आहे. म्हटलं काय. त्याला मुसलमान व्हायला सांग. मग ती सगळी एकटक माझ्याकडे बघायला लागली. मग माझ्या लक्षात आलं, म्हटले जन्माला येतानाच अवघड होऊन आलंय. त्याच्या डोक्यात दुसरं काय राहिलंच नाही. त्यानं दर्या, डोंगर, नद्या, बर्फ, पाऊस यानं आयुष्यात बघितलाच नाही. यानं फक्त धर्मच. परत ते जोरात म्हटले त्याला मुसलमान व्हायला सांग.
आणि मी एका सेकंदात उत्तर दिलं आणि जगणं सोपं केलं. म्हटलं तोच का, मी बी होतो म्हटलं. ती माझ्या एकटं कोण आहे म्हटलं, मीच का. आजपासून आमच्या घरातली सगळी मुसलमान, काय असेल ती प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण करून. उद्यापासून नमाज पडायला येतो म्हटलं आम्ही. आणि चंदन शिवे आमचं आडनाव आहे म्हटलं, ती बी बदला, वैताग आलाय म्हटलं मला. पण तिकडे तर म्हटलं इकडे उच्च असं शेर खान, पठाण, शेख, नवाब असलं करा म्हटलं आम्हाला. नाही परत तांबोळी मकानदार करून पुन्हा बांगड्या तिकडे ही करायला असं तिथं तरी उच्च करा रे म्हटलं. त्याला मला कसं मारावं हीच कळ ना. ती तलवार गळून पडली, ती चहा प्यायला बसली. बायकोन चहा ठेवला, ती चहा दूध ओतायला गेली. तिला म्हणलं थांब, दूध नको होतो. ती म्हणली का. म्हणलं आण काळा चहा. आता म्हटलं भावकीला चहा काळाच. आणि उद्यापासून म्हटलं तू बायको नाही. ती म्हणली मग बेगम. जे धर्माच्या नावानं मारायला आले होते ती चहा पिऊन गेले. 4 दिवस संपले आणि माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात. म्हटलं आज इकडे कसा काय. तर मला म्हटलं दादा एक काम आहे. म्हटलं बोल. मी मुंबईला असतो. हा म्हटलं माहितीये बोल. तर म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं. म्हटलं अडचण काय. म्हटलं लग्न करायचं आहे. म्हटलं करायचं आहे पण तुला प्रॉब्लेम काय. तर म्हटलं मुलगी ख्रिश्चन आहे म्हटलं. म्हटलं लईच प्रॉब्लेम झाला तर आपण ख्रिश्चन. तो म्हणला परवा तर मुसलमान झाला. म्हटलं आता एक काम करा, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा बौद्ध, अजून काय असलं तर शनिवार रविवार विकेंडला वाटून घ्यायचं. घराच्या बाहेर निवायचं सर्व धर्म समभाव. घराचं नाव संविधान. विषयाचा एवढा देश सोपा आहे. पण आम्ही किती अवघड केलाय. आणि असं बोललो मला म्हणून संविधानाची कविता येते. मी पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात गीता दिली, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले, त्यांनी हातात कुराण दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले, त्यांनी हातात बायबल दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. साऱ्याच धर्मांचे धर्म प्रसारक येऊन गेले, त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले. तेव्हा या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. तेव्हा भुकेनं खोल गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं 2 भाकरीचं पीठ शेजाऱ्याकडून मागून. तेव्हा चूल कशी पेटवायची हा प्रश्न आईला पडला. कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरनाची लाकडं महाग मिळतात. चुलीत घालायला काहीच मिळालं नाही. आणि शेवटी तिनं सारेच धर्मग्रंथ घातले चुलीत आणि काडी लावली. धर्मग्रंथ पेटले, चूल पेटली आणि तवा ठेवला. तापलेल्या तव्यावर आईनं 2 भाकरी भाजून दिल्या. पोट भर जेवलो तेव्हा लक्षात आलं या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली. म्हणून हे धर्मग्रंथच माझ्यासाठी श्रेष्ठ. पोटभर जेवलो
आणि पोटभर जेवण झाल्यानंतर आईने एक जपून ठेवलेलं पुस्तक मांडीवर दिलं आणि म्हणाली, बाळा एवढं वाचून बघ. माझं लक्ष पुस्तकावर गेलं. पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान. पण मला प्रश्न पडला, आई अडाणी, तिला लिहिता वाचता येत नाही, सगळी पुस्तकं चुलीत घातली, हेच का जपून ठेवलं? मी आईला विचारलं, म्हटलं आई सगळी पुस्तकं चुलीत घातलीस, हे का नाही घातलंस? याच्यावर पण एखादी भाकरी भाजली असती. तर आई म्हणाली, काही नाही रे बाळा, काल हे बी पुस्तक मी चुलीत घालून बघितलं, पण बाळा याला आग लागलीच नाही. ते या देशाचं संविधान आहे. संविधानाच्या बद्दल त्याला संपवण्याची भाषा जर कोण करत असेल तर त्यावेळेला हा विद्रोही नितीन चंदनशी काय विद्रोह करू शकतो आम्ही हे त्यांना सांगून देऊ. त्या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला धक्का लावायचा नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, फोडा तोडा, राजकारण करा, सत्ता करा, काय करायचं ते करा. अजून 4 मंदिरे बांधा, आम्ही काही म्हणणार नाही. अजून जास्त अंधभक्त वाढवायचे वाढवा, आम्ही काही म्हणणार नाही. पण भारताची लोकशाही आणि या देशाचं संविधान याला जर धक्का कोणी लावला तर मग मी सुद्धा कविता लिहून काय करू? मी बी पेन बंद आणि हत्यार घेतल्याशिवाय पर्यायच नाही. या देशात संविधान आहे की तुमचं नशीब. जे संपवायची भाषा करतायत त्यांना मी सांगतो, हे संविधान आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. संविधानाला तुम्ही जर हात घातला आणि जर संविधानात संपवायची भाषा केली आणि जर 2 तास जरी संविधान तुम्ही बंद केलं तरी एवढं सुद्धा हाडूक तुमचं इथं या देशात राहू देणार नाही आम्ही. ही भूमिका, धाडसाची भूमिका आज पॅन्थर घेणं गरजेचं आहे. आणि मग या प्रवासात जे जे जवळचे वाटतायत त्या सर्वांना सोबत घेऊन कवितेच्या सोबत राजकारणात बी कविता गेली पाहिजे, समाजकारणात राजकारण आले पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी का ठेवतोय हेच आम्हाला कळत. प्रेमाची संवादाची भाषा बोलून सुद्धा जर कळत नसेल तर याकडे आम्ही बघितलं पाहिजे. पण मला नाही वाटत की हत्यार आणि कुठलं शस्त्र घ्यायची गरज या देशात कुणाला पडेल. कारण कितीही कुणी काही केलं तरी हा देश बुद्धाचा आहे यावरती आमचा विश्वास आहे. कविता जगवते, कविता मोठं करते. माणसावर प्रेम करणारी ती कविता असावी. पण कवितेच्या ओळी आहेत की अरे यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्यात जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथे यावं. हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून मला कदाचित ते माफ करतील मित्रा. आणि मग मी लिहावी कविता, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथे यावं आणि लादेननं गुडघ्यावर बसून मला म्हणावं, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं
या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून त्यांनीही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. त्यांनी ते मान्य करावं. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडे तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. हे माणसावर प्रेम करणं आज काळाची गरज आहे. बराच वेळ झालाय. कांबळे तर आहे ब्रँड. कांबळे म्हणजे आज ब्रँड. त्याच्या आधी एक तमाशा नावाची आज कविता तुम्हाला ऐकू. त्यात विद्रोह आहे तमाशा कलावंताची. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात. मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेलीच्या अंबरात. ही शाहिराची ती लावणी बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची. आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची. गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झुंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ. धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विजवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्या काठी त्या पाणवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी. आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनय भंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो. बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो. आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूरदेशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी झिनाल असते. दिवस हेच अशाच पद्धतीने निघून जातो. संध्याकाळ होते, अंधार पडतो. पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा. घरी पलंगावर झुरतात उशा. आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा तमाशा. ही विद्रोही अंगातली जरी कविता असली तरी त्याला एक बाज आहे. मगाशी आमचे मेश्राम सर ते भारी माणूस आहे बरं का. आम्ही फार जुनी माहिती म्हणजे त्यांना आज मी बघितलं तर ते आता पांढरं व्हायला लागले. काय रुबाब होता त्यांचा. गडचिरोलीला PI होती त्यावेळेला असं मला भेटायला यायचे. असा गॉगल बिगल शाहरुख खान सगळे फिके पडायचे त्यांच्या. आता ते परेश रावळकडे प्रवास सुरू लागला. आम्ही पहिल्यापासून जॉनी लिव्हर आहे. पण मेश्राम सरांसारखं अभ्यास व्यक्ती नाही विदर्भामध्ये. अत्यंत चांगली माणसं, ह्या यंग जनरेशनला आम्हाला जोडून ठेवणार माणूस. आणि गपचूपपणानं किती साहित्यिकांना, आमच्या सारख्या कवींना हा माणूस मदत करत राहतो.
ते आम्हाला सुद्धा कळत नाही. म्हणून मेश्राम साहेबांसाठी एकदा ही माणसं कधीच पडद्यावर येत नाही, पण चळवळ करत राहतात. तसं आमचं जीवन दादा शांत बसत नाही कधी. काहीतरी न्यूज चॅनल चालू असते, भाषण चालू असते. कधी आमचं कोल्हापूर, सांगली, अख्खा महाराष्ट्र हे आमचे सुमित दादा. भाव गेल्यानंतर कोणी म्हटलं असतं का ही चळवळ नको म्हणून दिलं असतं सोडून, पण तरी सुद्धा प्रत्येक श्वास या आंबेडकरी चळवळीसाठी जगणारी सुमित जाधव सारखी माणसं आहेत. म्हणून ह्या चळवळीचा आम्हाला अभिमानच वाटतो. ही पाठीशी आहेत, आमच्या सोबत आहे. तुम्ही आमचा अभिमान, स्वाभिमान आहात. ती काय काय असतातच, हे असलं कशाला पाहिजे, तसलं कशाला. मला दंगलकार का म्हटलं जातं तर दंगल नावाची एक कविता माझी होती, त्यामुळं मला दंगलकार म्हटलं गेलं. पण मी दंगल झाल्यानंतर दंगलीची कविता लिहिण्यापेक्षा दंगल होऊच नाही यासाठी कविता जर माझी कामाला आली तर ती जास्त चांगली आहे असं मला कधीतरी वाटत राहतं. कवितेची ड्युटी काय आहे? एका बलात्कार केलेल्या आरोपीला न्यायाधीश फाशीची शिक्षा देणार आहे, आणि ती शिक्षा द्यायच्या आधी न्यायाधीश म्हणतायत वकिलाला की वकील या शहरातल्या कवींना बोलवा. त्यावेळेला वकील म्हणतात यात कवींचा काही संबंध नाही, चार्जशीट मध्ये वगैरे तक्रारीमध्ये कवी कुठं नाहीत. न्यायाधीश म्हणतात त्यांना फक्त बोलवा. मग त्या शहरातल्या कवींना बोलवून आणलं जात. सगळे कवी कवयित्री समोर उभे राहतात. सगळे कवी म्हणतात न्यायाधीश साहेब आमचा बलात्कार या घटनेमध्ये काही संबंध नाही. त्यावेळेला न्यायाधीश फक्त त्यांना म्हणतात मला माहित आहे तुम्ही यामध्ये सामील नाहीत, पण माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तो विचारायसाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. न्यायाधीशांनी प्रश्न विचारला की तुम्ही कवी या शहरात आहात, तुमची कविता इथं आहे, तुमची कविता असताना बलात्कार झालाच कसा? कवितेची ही ड्युटी आहे. आता लिहिणारा कितीही तळमळीन लिहित असला तरी ऐकणाऱ्यांना सुद्धा तेवढ्याच तळमळीन ती कविता ऐकली बी पाहिजे तरच ती त्याला कळणार. आता माझं एवढं ऐकून सुद्धा गेल्यावरती एक जण म्हटलाच चंदन शिवे म्हटल्यावर नेमकं ती त्या जातीचा असं. मग मी त्याला कुठं नेऊन मारायचं? ते फेसबुकवरती 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप आहे. म्हणजे त्याची कल्पनाशक्ती बघा किती. 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे आणि त्यानं ग्रुप काढलाय 10,000 करोड बौद्ध. आणायचे कुठनं? मग त्या तिथं असते तरी काय, तर एक सुंदर मुलगी अर्धी छाती उघडी, फेट्यात बाबासाहेब, आणि त्यानं वर लिहिलेलं असते एका बापाची औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागते जय भीम. नाही लिहावं तर परत डोकत झोपच लागत. 2 बापांना जय भीम. आता त्याला एक कविता कळणार आहे का? हे आमचं जातं गेले, जात्यासोबत ओह्या गेल्या, संवाद संपलाय. एवढंच काय, नवरा बायको मध्ये बी संवाद नाही हो. पहिलं आम्ही लहान असताना गल्लीत भांडणं व्हायची, नवरा बायकोला मारायचा, बायको नवऱ्याला मारायची, आणि ते अजून एकत्रित आहेत. आणि आता
एकमेकाशी बोलत सुद्धा नाहीत. आणि घटस्फोट झाल्यावर आम्हाला 2 दिवसांनी कळते साला होती घटस्फोट. संवाद नाही. आणि हा संवाद साधण्याचं काम माझ्या कांबळे करतो. आता कोण कोण म्हणते की कांबळे आमची कविता आहे, त्यात तुम्ही प्रत्येक स्टेजवर गेल्यावर का बदलता? कांबळे कविता माझी आहे, मी लिहिल्या, मी रोज बदलणार, कारण मला संवाद करायचा आहे. आणि ही जगातली पहिली कविता असेल साहित्यात जी काळानुसार हंगामानुसार बदलत जाणार आहे. ही एक रेकॉर्ड म्हणून मी बघते तिच्या. कांबळेला कुठली जात नाही, कांबळेला कुठला धर्म नाही. कांबळे हा परिवर्तनवादी आहे. कांबळे काय भीमनगरमध्ये जाय असं नाही. हा कांबळे सदाशिव पेठेत पण असू शकतो आणि हा कांबळे इथेही असू शकतो. कांबळे सगळीकडे आहे. आणि हे आता मला कळायला लागले, असे कांबळे भरपूर आहे. आमचा संवादच होत नव्हता आजपर्यंत. ह्यो जर संवाद झाला तर विकृती अशी पळून जाईल. आणि मी खरं सांगतो, कुणी किती काही किती आपटा, प्रतिगामी असो, पुरोगामी असो, डाव्या असो, उजव्या असो, प्रत्येकाच्या हृदयात आणि काळजात भारत अजून जिवंत आहे यावर माझा विश्वास आहे. आणि तो आहे. भारत म्हटल्यावर सगळं थांबतंय. आणि हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे परिवर्तनवादी आहे, विज्ञानवादी आहे. त्यामुळे त्याला हा त्रास आहे. त्याची कविता आहे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. पण कांबळे पाटीवर सावित्री काढताना सरस्वती पुसली नाही, हे आधी महत्वाचं आहे. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, मिशीत आला, आणि कांबळे गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेऊन असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली जागरण गोंधळ, बोकड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट बघितले, आरपीआय ए बी सी डी. आता दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जायचं. आणि झेड संपलं की रोमन अंक काढतील, पण गट काढतील.
कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. हा दिवसभर बोंबलत राहिला. याच्या वैतागानं संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांदला. कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच कांदला. डीजे लावणारी आता मोठी झाली, मोबाईलवर वाया. मुलगा पण त्याचा मोठा झाला. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. हर म्हटला, गावभर पेरलं पण घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं, विचार पुस्तकातनं जात असत. आणि आता कांबळे वेडा झाला. व्यवस्थेने त्याला वेड ठरवलं. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा करतो. कांबळे वेड्यासारखं भारतीय म्हणतो. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्यानं. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंत करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही विद्रोही कविता जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ, हा देश आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या मातीत अजरामर आहेत, ते कायम राहणार आहेत. आणि हा कांबळे सुद्धा कधीच मारणार नाही, तो कायम थांबणार आहे. नागपूरमध्ये तुम्ही मला उभं केलंय. सतत 8 दिवस झालं प्रवास सुरूच आहे. म्हणून आभार काही न मानता मी एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया. या कवितेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या झऱ्याला आपल्याही शब्दांचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत विद्रोही कविता आणि ही चळवळ आपल्या मनाला साथ घालेल त्याला आयुष्यभर आत्ताच प्रतिसाद देत राहूया. मला वाटते पिक्चरचा शेवटचा सीन झाल्यावरती नावावर जाते तशी लोक चालले. कवी सुद्धा असाच पडद्यावर, आमचा विद्रोही कवी असाच पडद्यावर कायम इथनं पुढं झळकत ठेवा. काळाला त्याची गरज आहे. जय भीम, जय भारत.